मंडळी, तुम्हाला कधी असा विचार आलाय का मनात की बाबा एवढे सिनेमे बनतात, जवळजवळ आपल्या देशामध्ये वर्षाला 2000 पेक्षा अधिक चित्रपट बनतात वेगवेगळ्या भाषांमध्ये, त्यातले मोजून 10-12 सिनेमे खचून चालतात. ओके टाईपचे सिनेमे अगदी 30, 40, 50 पर्यंत जातात. परंतु या 2000 साधारण 1900 ते 1950 चित्रपटांचं होतं तरी काय. मग इतके चित्रपट बनवून सुद्धा ते प्रोड्युसर, डायरेक्टर जे असतात आपण ज्यांना म्हणतो, ते खरंच तोट्यात जाऊन सुद्धा सिनेमे बनवतात का, की मग ते फायद्यात राहत असतील? तुम्हाला जर हा प्रश्न कधी पडला असेल, सिनेमा बनतो कसा, त्याची प्रोडक्शन कॉस्ट कशी असते, मग प्रोड्युसर तोट्यात जातो की आणखीन कोणी तोट्यात जातं की सगळेच फायद्यात असतात, तर त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती. तर मंडळी, आपल्या सगळ्यांना समजून घ्यावी लागेल एक सिक्वेन्स असते चित्रपट बनवत असताना. तर ती सिक्वेन्स असते 3 टप्प्यांची, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असतो तो म्हणजे प्रोड्युसर, दुसऱ्या टप्प्यावरती येतो ते म्हणजे डिस्ट्रीब्युटर, आणि तिसऱ्या टप्प्यावरती असतात ते म्हणजे सगळे सिनेमा हॉल्स असतील, मॉल्स असतील, हे सगळ्या गोष्टी. या 3 टप्प्यांमध्येच खरा खेळ चालतो. पहिला टप्पा सगळ्यात महत्वाचा असतो, तो म्हणजे प्रोड्युसरचा. त्या प्रोड्युसरच्या सुद्धा त्या सिक्वेन्समध्ये 4 टप्पे परत येतात बरं. म्हणजे पहिला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेव्हलपमेंट स्टेज. मग ऍक्टर कोणाला घ्यायचं, स्क्रिप्ट काय असेल, त्याची वर्डिंग्स कशी असतील, गाण्याची रायटिंग कशी असेल, हे जे प्राथमिक गोष्टी असतात, सीन कुठे असू शकतात, काय असू शकतात, लोकेशन ठरवणं, हे सगळं जे असतं ते प्रायमरी स्टेजमध्ये डेव्हलपमेंटमध्ये येतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे प्री प्रोडक्शन. म्हणजे आता सगळे ठरलेले आहेत, हिरो ठरलाय, हिरोईन ठरली आहे, गाणं शूट कुठं करायचं आहे वगैरे वगैरे सगळं ठरलंय. मग आता सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट, म्हणजे त्यांचे कपडे, बाकीच्या गोष्टी वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं अरेंजमेंट करणं हे प्री प्रोडक्शन मध्ये येतं. आणि त्याच्यानंतर ते येतं ते म्हणजे प्रोडक्शन. म्हणजे आता तिथं जाऊन शूट करणं असेल, बाकीच्या गोष्टी असतील, व्हॅनिटी व्हॅन, XYZ या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या सगळ्या प्रोडक्शनच्या वेळेला येतात. आणि त्याच्यानंतर येतो तो म्हणजे पोस्ट प्रोडक्शनचा भाग, जो सगळ्यात महत्वाचा असतो. मग त्याच्यामध्ये डबिंग करणं असेल, गाणी व्यवस्थित सेट करणं असेल, एडिटिंगचा सगळा भाग असेल, हे सगळं जे येतं ते म्हणजे पोस्ट प्रोडक्शन मध्ये येतं. या 4 टप्प्यांमध्येच खरा तर मोठा खर्च येत असतो, आणि तोच खर्च हा अंतिम खर्च असतो असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. मग या सगळ्या 4 टप्प्यांमध्ये समजून घ्या, एखाद्या डिरेक्टरला चित्रपट बनवण्यासाठी, चांगल्यातला चांगला चित्रपट बनवतो, 100 कोटी रुपये खर्च येतोय. काय म्हणतोय मी, 100 कोटी रुपये हे सगळं बनवण्यासाठी त्याला खर्च येतोय. मग त्या डिरेक्टरला हे 100 कोटी सिनेमागृहात गेल्यावरच मिळणार आहे का चित्रपट? तुम्हाला काय वाटतं? तर असं अजिबात होत नाही. तर हे जे डिरेक्टर असतात, हे जे प्रोड्युसर असतात, ते काय करतात, तर हे प्रोड्युसर जे असतात ते हे चित्रपट डिस्ट्रीब्युटरला विकत असतात. हे डिस्ट्रीब्युटर नेमकं काय करत असतात, तर हे डिस्ट्रीब्युटर हा जो 100 कोटीचा जो चित्रपट बनलेला असेल, तर साधारणपणे प्रोड्युसर काय करतो, तर 150 कोटी 200 कोटीला विकतो, आणि स्वतःचे 100 कोटी बाजूला काढून वरचे 50 कोटी 60 कोटी जे काय असतील ते त्याचं प्रॉफिट साईडला ठेवत असतो. म्हणजे काय, तर जो प्रोड्युसर आहे तो नेहमी फायद्यातच राहतो, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा टप्पा असतो तो म्हणजे जो मी म्हटलं ते डिस्ट्रीब्युटर. मग डिस्ट्रीब्युटरला हे परवडलं पाहिजे. समजा मी चित्रपट त्या याच्याकडून 200 कोटीला घेतलेला आहे, एखादा चित्रपट बाहुबली सारखा चांगला चित्रपट 200 कोटीला समजा एखाद्या डिस्ट्रीब्युटरने घेतला. मग त्याला काय करायचं आहे, त्याला सगळे मॉल शोधायचे आहेत. जसं की आपल्याकडे समजा आता इचलकरंजीकर तुम्ही असाल किंवा आजूबाजूच्या भागात असाल तर फॉर्च्यून मॉल आहे, किंवा जर आपण मोठे बघायचे झाले तर PVR असेल, किंवा त्याच्यानंतर आयनॉक्स असेल. हे सगळे जे मोठे मोठे मॉल्स असतात जिथं सिनेमे लागतात, तर अशा ठिकाणी सगळ्यांची कॉन्ट्रॅक्ट साईन केली जाते. मग हे काय करतात, एखाद्या सिनेमा हॉलला साधारणपणे सिनेमाची प्राइस ठरते. हा समजा XYZ सिनेमा आलेला आहे, त्याची प्राइस हा डिस्ट्रीब्युटर ठरवतो की मला 20 लाखाला एका सिनेमागृहाला द्यायचा आहे. मग असे समजा 100 सिनेमागृह असतील, किंवा 1000-2000 सिनेमागृह तर सहज असतात. मग त्यांना देत असताना त्यांची प्रोडक्शन कॉस्ट जी असते ती सगळी काढून आणखीन किती सिनेमागृहांना देता येतील अशा पद्धतीचा ते रेट ठरवतात. समजा 200 कोटीला त्यांना सिनेमा घेतला असेल तर त्याला किमान 300 कोटीला जायचं असेल तर काय करावं लागेल बाबा, तर साधारणपणे 30 लाख रुपये सिनेमाची कॉस्ट ठरवावी लागेल, 1000 सिनेमागृह शोधावे लागतील, आणि मग ती द्यावी लागेल. म्हणजे काय झालं, इथं डिस्ट्रीब्युटर काम करतात ते म्हणजे सगळ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवणं आणि आपला सिनेमा सगळ्यांपर्यंत पोहोचवणं. आणि मग 200 कोटीचा सिनेमा साधारण 300 कोटीपर्यंत विकून परत ते त्यांचे पैसे 100 कोटी बाजूला काढून ठेवतात. मग आता राहतो मुद्दा काय, तर बाबा 20 लाखाला सिनेमा घेतलाय किंवा 30 लाखाला सिनेमा घेतलाय एखाद्या
आयनॉक्सने घेतलाय किंवा आणखीन कोणी घेतलाय, मग अशा वेळेला ते पैसे काढायचे कसे? मग ते तुमचा किस्सा आहे, माझा किस्सा आहे. आपण जातो सिनेमागृहामध्ये, तिकीट काढतो, बुक माय शो वरती बुक करतो, आणखीन काही ठिकाणी बुकिंग करतो, काही ठिकाणी काउंटर बॉक्स ऑफिसला जाऊन तिथल्या तिथं काउंटरवरती तिकीट घेतो आणि मग आपण जाऊन सिनेमा बघत असतो. मग अशा वेळेला आपल्याकडून येणारा जो पैसा असतो त्याच्या माध्यमातून काही सिनेमागृह अगदी 50-50 लाख रुपये सुद्धा कमवतात, कधी कधी कोटी सुद्धा कमवतात. ही रियालिटी आहे. इतकंच काय, तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही वेळेला सिनेमे चालत नाहीत. मग त्यावेळेला काय, तर तिथे येणारे ते पॉपकॉर्न जे आपल्याला बाहेर 10-20 रुपयाला मिळू शकतं डीमार्टच्या बाहेर, ते तिथं आपल्याला माहिती आहे 250-300 रुपये सुद्धा द्यावे लागतात. वडापाव जो बाहेर 10 रुपयाला मिळू शकतो तिथे गेल्यानंतर तो 50 रुपयाला आपल्याला खरेदी करावा लागतो. अर्थात या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, हॉटेल आणि बाकीच्या गोष्टींच्या माध्यमातून जो पैसा कमवला जातो, हा सुद्धा या सगळ्या PVR असेल किंवा आयनॉक्स असेल, या सगळ्या सिनेमागृहांना यातून इन्कम सोर्सेस असतात. तर हे लक्षात घेण्यासारखं आहे. या सगळ्यामध्ये जे सगळ्यात पहिला टप्पा होता ज्याच्यामध्ये आपण प्रोड्युसरचा विचार केला होता, त्या प्रोड्युसरनं समजा 100 कोटीला सिनेमा विकला असेल किंवा 150 कोटीला विकला असेल, पण तरी सुद्धा त्याच्याकडे आणखीन राईट्स कुठले असतात, तर तो म्हणजे सिनेमा आता इंडियात विकलाय, तो परदेशात तो विकू शकतो. टीव्हीवरती सुद्धा त्याला वाटलं 1-2-3 महिन्याने मला लावायचा आहे, तो टीव्हीला विकू शकतो. त्याला वाटलं बाबा माझी गाणी सगळी सिनेमातली जिओ सावन असेल, इतर कुठली तरी गाण्यांचे ऍप्स असतील त्यांना द्यायचे, तर तो तिथून कमवू शकतो. अशा वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मला तो सिनेमा देऊ शकतो. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा हे प्रोड्युसर पैसे कमवू शकत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो सगळा पैसा उभा होतो तो शेवटी अंततः तुमच्या माझ्या खिशातूनच जातो. म्हणून सांगायचं काय आहे, तर प्रोड्युसर लोकांना पैसा हा चांगला मिळतो, त्यामुळे ते वेगवेगळे सिनेमे हे नेहमी सातत्याने काढत राहतात. तोटा झालाच तर कुठेतरी सिनेमागृहांचा होऊ शकतो किंवा काही प्रमाणात काही ठिकाणी डिस्ट्रीब्युटरचा सुद्धा होत असतो. पण सगळ्यात मोठा फायदा कोणाचा होतो बरं, प्रश्न पडलाय का? तर सगळ्यात मोठा फायदा होत असतो त्या सिनेमामध्ये असणाऱ्या हिरोंचा. जर एखादा चित्रपट चालला तर त्यांची ब्रँड व्हॅल्यू वाढते, त्यांची फेस व्हॅल्यू वाढते, त्याच्यामुळे त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट, नवीन चांगले चित्रपट, या सगळ्या गोष्टी सातत्याने मिळायला लागतात आणि त्यांची जी व्हॅल्यू वाढलेली असते त्याचं ते येणाऱ्या काळामध्ये आणखीन मार्केट करून, म्हणून ते प्रमोशनसाठी वगैरे जे फिरणं हा भाग जो असतो तो या सगळ्या गोष्टींचा भाग असतो की बाबा स्वतःची मार्केट व्हॅल्यू वाढते, ब्रँड व्हॅल्यू वाढते. आणि त्यासाठी हे सगळे कलाकार जे स्वतः असतात ते स्वतःहून प्रयत्न करतात की सिनेमा कसा चालावा, काय चालावा. आता तर काही असे सुद्धा हिरो आहेत, म्हणजे मोठे मोठे हिरो, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारखे हिरो आहेत की जे बऱ्याचदा ठरवून घेतात की सिनेमा जर जास्त चालला तर त्यातलं ठराविक पर्सेंटेज वाईज सुद्धा त्यांचं डीलिंग झालेलं असतं. एखाद्या हिरोला 10 कोटी ठरले असतील तर जो सिनेमा फारच चालला तर कदाचित 15, 20, 30, 50 कोटी सुद्धा ते कमवू शकतात. तर अशी त्यांची डील झालेली असते. आता तर काही हिरोनी काय केलंय, जसे की सलमान खान फिल्म्स असेल किंवा शाहरुख खान प्रोडक्शनचं रेड चिली प्रोडक्शन त्यांचं असेल, आमिर खानचा आमिर खान प्रोडक्शन असेल, यांनी स्वतःच प्रोडक्शन हाऊस उभं करून टाकलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून प्रोड्युसर सुद्धा आम्हीच, डिस्ट्रीब्युटर सुद्धा आम्हीच आणि आम्हीच सिनेमा विकणार. म्हणजे कुठंच मार्जिन कोणाला द्यायचं नाही, सगळंच्या सगळं मला. म्हणून वर्षातनं एक चित्रपट जरी काढला तरी सुद्धा यांच्या बँका फुल्ल असतात, हे लक्षात घ्यावं लागेल. इतर हिरोंपेक्षा हे मोठेच असतात. त्यामुळे ज्याचं प्रोडक्शन हाऊस आहे, ज्याला सगळी सिस्टीम कळाली आणि स्वतः जर कलाकार असेल तर बाबा चांदीच चांदी आहे. त्यामुळे तुमचा जर काही विचार असेल असं काहीतरी वेगळं करण्याचं, तर नक्कीच तसं कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आणखीन अशा कुठल्या विषयावरती माहिती हवी आहे असं सांगा, त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत राहू. तोपर्यंत पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.